आजच्या दिवशी आपण प्रभू रामचंद्रांना आठवतो, त्यांचा जन्मदिवस साजरा करतो. पण आज आपण हाही विचार केला पाहिजे की रामायण आपला फक्त एक महाकाव्य ग्रंथ आहे की रामायण आपला इतिहास आहे. आणि जर तो इतिहास आहे तर इतिहासाचा अर्थ होतो इतिहासा, म्हणजे इट इज हाऊ दॅट हॅपन. आणि जर हे खरोखर घडलं आहे आणि हे काल्पनिक नाही, तर वाल्मिकींनी रामायण का लिहिलं? वाल्मिकींनी रामाचं चरित्र चित्रण का केलं? त्यांचा उद्देश होता की हजारो वर्षांसाठी मानवाला, मनुष्याला एक रोल मॉडेल जर कोणी गाईड करू शकतो तर ते आहे रामाचं चरित्र. कारण राम हा मानव होता. वेळोवेळी ठिकठिकाणी रामायणामध्ये हे असं आपल्याला एव्हिडन्स मिळतो की रामसुद्धा मनुष्यासारखा दुःखातनं, सुखातनं, रागातनं, क्रोधातनं, प्रेमातनं, मत्सरातनं पुढे जाऊन यांच्यावर मात करून त्यांनी देवत्व मिळवलं. तर त्यांनी जे देवत्व मिळवलं ते मनुष्य होऊन. पण हे मनुष्य, देवत्व तर फार दूरची गोष्ट आहे, पण मनुष्य बनण्याची जी स्टेज आहे ती सुद्धा आपण आजपर्यंत पोहोचू नाही शकत आहे. मनुष्य बनण्यासाठी तुम्हाला जे रामाचे सद्गुण आहेत ते अनुकरण्यासाठी पहिले रामाला समजायला लागेल. रामाला एक मानव म्हणून समजायला पाहिजे, देव म्हणून नाही. तो देव होता, त्याच्यासाठी काय कठीण होतं असं म्हटल्या तुम्ही लिहिणाऱ्याचा उद्देश खालीच करता. तेव्हा रामाच्या सद्गुणांकडे इन्क्लुडिंग द फर्स्ट 3 रोल मॉडेल क्वालिटीज की एक तो मर्यादा पुरुषोत्तम. मर्यादा ह्या शब्दाचा अर्थ आपण खूप चुकीचा घेतो. मर्यादा म्हणजे समथिंग नॉट लिमिटिंग, बट मर्यादा म्हणजे टू हॅव बाउंड्रीज. आणि ह्या मर्यादेंना आपण उल्लंघन करून अमर्याद, आज सगळीकडे सगळ्या गोष्टी अमर्याद आहेत. स्वातंत्र्य हा अमर्याद झाल्यामुळे स्वैराचार झाला. हॅबिट्स अनकंट्रोल्ड अमर्याद झाल्यामुळे ॲडिक्शन झाले आहे. ज्याही गोष्टी चांगल्या आहेत, टेक्नॉलॉजी पण चांगली आहे, पण अमर्याद कोणतीही गोष्ट झाली तर ती तुम्हाला पुढे नाही नेऊ शकत. ह्या मर्यादांना, ह्या ज्या बाउंड्री सेटिंग्ज आहेत, दीज आर आवर वेलनेस टूल्स. आणि ज्या कॅरेक्टर्समधून, रोल मॉडेल्समधून आपल्याला हे शिकायला मिळतं ते आपण फॉलो केलं पाहिजे. दुसरी क्वालिटी रामनवमी, निष्ठा भावाप्रती, परिवाराप्रती, पेरेंट्सप्रती, पत्नीप्रती, ह्या सगळ्या गोष्टी आज रिअली मिसिंग आहेत. वी आर नॉट एबल टू सी दॅट फॅमिली व्हॅल्यूज इन द सिस्टम. आणि थर्ड, त्यांचा रेझिलियन्स, त्यांचं धैर्य. कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यांनी मार्ग सोडला नाही, चुकीचा मार्ग धरला नाही. आणि त्यामुळेच आजही आपण रामाला आठवतो त्यांच्या क्वालिटीजसाठी. सो ट्राय टू लुक ॲट राम ॲज राम, बिकॉज जेव्हा तुम्ही त्यांना प्रभू म्हणतात तुम्ही तसं बनण्याची अभिलाषा सोडतात. पण जेव्हा तुम्ही त्यांना मनुष्य समजतात तेव्हा जस्ट लाईक एनीबडी एल्स इन युअर लाईफ यू ट्राय टू बिकम लाईक दॅट. जर एखादा खूप चांगला हुशार मुलगा आहे क्लासमध्ये तर बाकीची मुलं त्याच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या कलिग्समध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये यू ट्राय टू बिकम somebody whom you admire or whom you think can be doable. But the moment you call it divine or God, you lose the ambition to become that. So I hope we all learn from Ram and don't approach him as Shri Ram or Prabhu Ram, but first understand who Ram was and then pray to him as Shri Ram. रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा.